त्यांच्या मतदारसंघात एक गुन्हेगार होता, तो त्यांच्या नाकाखाली पळून जातो प्रदेशामध्ये, त्याच्यावर का तुम्ही? ह्याचाच जोडीदार होता ना, त्याच्यावर बोल ना म्हणावं. गायवळ कोण होता? ह्या रोहित पवारचा. चंद्रकांत पाटलांची पण चौकशी करा. नाही नाही, ते नंतर बघू. ह्याचा दोस्त आहे ना, ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड, किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत? सगळे तुम्ही सगळे शूटिंग काढा ह्या 2-3 वर्षामधले. त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात, किती मर्डर केलेली लोक फिरतात, त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. चंद्रकांत आता काय भूमिका घ्यायची ते घेतील, ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही. एका सुतगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झालाय, ते करतील व्यवस्थितपणे. पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे. काय सगळे व्हिडिओ सगळे डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा, कोणाला सल्ला द्यावा, ह्याला पण जरा स्वतः आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. या पद्धतीने दोन्ही पवार एकत्र सातत्याने येत आहेत. तो काय माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. पुढं ज्या पण रोहित पवार यांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्या ठराविक वेळ वाजतात, सभा संपली की टाळ्या संपतात. कोणाला? काल त्यांनी सांगितलं. अरे ते तुझ्या नशिबात नाही ना, तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना. सामान्यासाठी काम केलं गेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचतात. त्या दृष्टीने तुम्ही काय काम केलं ते द्या ना यादी 50 वर्षात. कशाला मला बोलायला होताय? एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये, हे उजवलंय तुम्ही. माझ्या नेत्याने काम केलेलं मी कसं सांगतोय की मागं 14 ते 19ला देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार नावाची योजना आणली आणि ती अत्यंत कमी पैशामध्ये राबवली गेली. या राज्यामध्ये 28,000 गावामध्ये लाखो कामं केली. मग त्यामध्ये नाला खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, ओढा खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, नदी खोलीकरण असेल, नदींचं पुनर्जीवन असेल, नदीवरती बंधाऱ्यांची चेन करणं असेल. जिथं शेतकरी एक पीक घ्यायचा तिथं 2 घेतोय, जिथं 2 घ्यायचा तिथं 3 घेतोय. काम सांगतो ना मी. आमचं जेव्हा 95 ते 99ला सरकार होतं, मुंबई टू पुणे एक्सप्रेस हायवे केलाय, लाखो लोक रोज जात आहेत त्यावर. नाही नाही, त्यांना सल्ला देणार. तुम्ही उजवले काय ते सांगा ना 50 वर्षात. व्यक्तिगत आम्ही बघतो, सल्ला द्यायला काय त्याला ठेवला नाही आम्ही सल्लागार म्हणून. आमचा आम्ही आहेत, आमचे मेंढके सल्ला देतात मला काय करायचं. तुम्ही शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन आलात. खरं तर शेतकरी खूप मोठ्या आशेने या ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आहे. ज्या पद्धतीनं शेतकरी सातत्याने मागणी करतोय की दुष्काळी ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी, मात्र मुख्यमंत्र्याला म्हणतात की एनडीआरएफ जे निकष आहेत त्या निकषामध्ये हे बसत नाही. मात्र कर्नाटक सरकारनं एनडीआरएफचे जे निकष, अरे बाबांनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्ट सांगितलंय, शब्दाचा खेळ कुणी करू नये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची आम्ही मदत देणार आहोत. मग ते कुठल्या पण निकषात बसू द्या ना, तुम्हाला मदत मिळाली म्हणजे विषय संपला. त्यामुळे विरोधकांनी ह्याचं काय भांडवल करण्याची आवश्यकता नाही. ज्या मदत शेतकऱ्यांना द्यायची सरकारची भूमिका आहे आणि ती येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळल. त्यामुळं निश्चिंत राहावा, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मदत मिळेल. जे दाखले दिलेत त्यावरनं लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण हे मुख्यमंत्र्यांनी संपवलंय. ही लाखोनं लोक आज ओबीसी मध्ये यायला लागली आहेत. तुमचं याबद्दल? बघा, मी तर सगळी डिटेल माहिती घेतलेली आहे. जे कुणबी ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही. म्हणजे खाडाखोड करून मागं कुणबील्या पुढं कुणबील्या, मराठा तर उल्लेख आहेच जन्माच्या दाखल्यावरती, शाळेच्या दाखल्यावरती. परंतु मागं कू लिहायचं, पुढं कू लिहायचं, मागं कुणबी लिहायचं, पुढं कुणबी लिहायचं किंवा ओव्हर रायटिंग करायचं, अशा पद्धतीची जी बोगस सर्टिफिकेट काढलेली आहेत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि हे जे सर्टिफिकेट दिले त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आमची ही मागणी आहे की ज्यांचे मूळ कुणबी नोंद आहे त्याच्याबद्दल कुठल्या ओबीसी नेत्याचं दुमत नाही, परंतु चुकीच्या पद्धतीनं बोगसगिरी करून जी लोक दाखले काढतायत त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. आणि सरकारनं पण ओबीसी ज्या मंत्र्यांची समिती गठीत झालेली आहे, मला वाटतं मागं बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिलेले आहेत की असे जे चुकीच्या पद्धतीनं मागे पुढे लिहून किंवा ओव्हर रायटिंग करून जे दाखले काढलेले आहेत किंवा ज्याला जात पडताळणीनं प्रमाणपत्र दिलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदय समितीने दिलेले आहे. मनोज जरांगेंनी सांगितले मंडल आयोगाच्या विरोधात आम्ही ह्याच्यात जाणार आहे न्यायालयात. आणि हे कुणी कुणाच्या विरोधात जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ना. आपण कायद्याच्या देशामध्ये राहतो, कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. कुणाला वाटलं एखाद्या निर्णयाच्या विरोधात जावं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जावं खुशाल, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. परंतु घटनात्मक एक आयोग स्थापन करून दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे कुणी एक कोर्टात जावं, कुणी आणि कुठं इंटरनॅशनल कोर्टात जावं त्याबद्दल कुणी कुणाला थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्हाला काय त्या विषयीची अजिबात चिंता नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.